नमस्कार. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच व्यावसायिकांना नवी दिशा आणि उद्योजकतेला नवी ओळख निर्माण करून देतच असतात. याच जागतिक प्रवासाचा एक अभिमानास्पद भाग म्हणून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अजिशा ऑराचे सर्वेसर्वा उद्योजिका पार्वती निमण. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आम्हाला ऐकायला आवडेल की तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली. मला लहानपणापासूनच फॅशनची आवड होती आणि ते कलर कॉम्बिनेशन आमच्याकडे सारखेच कार्यक्रम असल्यामुळे त्या गोष्टींशी मी सारखीच कनेक्ट होतेच. आणि मी लास्ट इयर माझं MBA कम्प्लीट केलं आणि मी हे करण्याचा डिसिजन घेतला. तुमच्या आयुष्यातील असा कोणता टर्निंग पॉइंट होता जेव्हा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात आणि बिझनेस मध्ये चांगला बदल आला असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी 8 महिने झाले हा बिझनेस स्टार्ट करून, आणि त्याच्यानंतर जो 2 महिन्यामध्ये जो पॉझिटिव्ह फीडबॅक मला मिळायला लागला कस्टमर्स कडनं, तेव्हाच मी त्याच विश्वासातून मी हे एक्सपांड करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या व्यवसायाची अशी कोणती खास ओळख आहे जी तुम्हाला इतर व्यवसायांपेक्षा वेगळं बनवते? माझ्याकडे असणारी फॅब्रिकची क्वालिटी आणि त्याचबरोबर मी जी ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडनुसार त्या ट्रेडिशन मध्ये ती उतरवण्याचा प्रयत्न करते नेहमी. आता आजकाल आपण बघतो की कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, तर या कॉम्पिटिशन मध्ये, या स्पर्धात्मक युगामध्ये तुमचा बिझनेस टिकून राहण्यामागचं सिक्रेट काय? सिक्रेट म्हणण्यापेक्षा जो कस्टमरचा जो विश्वास आहे आणि त्यांची जी मागणी आहे त्या मागणी पूर्ण करण्यावरती माझा भर नेहमीच असतो, आणि तोच माझा सक्सेस मंत्र असेल. ग्रेट. तर नवीन उद्योजकांच्या सक्सेसफुल बिझनेस साठी तुम्ही त्यांना काय ऍडवाइस द्याल? ऍडवाइस मेन म्हणजे पहिले तुमचं पॅशन, तुमचं पेशन्स आणि तुमची कन्सिस्टन्सी, या तिन्हीवरती जेव्हा तुम्ही फोकस कराल तर ह्याच्यापेक्षा मोठा सक्सेस काहीच नाहीये. ग्रेट. तर MBA सोबत तुम्ही किती वर्षांपासून जोडलेले आहात आणि तुमचा अनुभव कसा आहे? MBA चे एक्सपो मी बरेच वर्ष झाले अटेंड करतेय आणि त्यांच्या मीटिंग अटेंड केल्या. त्याच्यामधनं मला हे लक्षात आलं की हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे की आपण आपलं ब्रँड इथे नेलं पाहिजे, आपण इथपर्यंत गेलो पाहिजे. म्हणूनच मी ह्या वर्षी हा डिसिजन घेतला की मी अजिशा ऑराला तिथे रिप्रेझेंट करेन. तर तुम्हाला या MBA एक्सपोची सर्वात इम्प्रेसिव्ह गोष्ट काय वाटते? MBA ची इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे जो प्लॅटफॉर्म आपल्याला सगळ्यांना मिळालाय, तर आपल्या मराठा उद्योजकांना एका ग्लोबल पासनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये, ग्लोबल मार्केटमध्ये जाण्यासाठी ही मोठी संधी आहे. इथे आपल्याला कनेक्टिव्हिटी आपली वाढते आणि लोक वेगवेगळ्या उद्योगांमधली लोक आपल्याला भेटतात, तर ती गोष्ट आपल्याला आपल्या बिझनेससाठी ग्रो होण्यासाठी मदत नक्कीच करते. जसं तुम्ही या एक्सपो मध्ये स्टॉल बुक केलाय, तर तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? आवाहन हेच करेल की हा MBA चा इंटरनॅशनल एक्सपो आहे आणि मी माझा स्टॉल बुक केलाय, तुम्हीही तुमचा स्टॉल बुक करा. माझा स्टॉल नंबर E15 आहे. तुम्ही सगळ्यांनी तिथे या, विजिट करा आणि तुम्ही तुमचा स्टॉल बुक करा आणि या मिळालेल्या संधीचं नक्की सोनं करा. थँक्यू.